शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आले। दुष्काळाबाबतच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात आल्या। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे, कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो। नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो बघा, गुढीपाडव्यानिमित्त शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचा पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वाटप झाले नसतील, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यात आता पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, आता पीक विम्याचा पहिला टप्पा वितरित झालेला आहे. आज निधी जमा होत आहे, कारण या महत्त्वाच्या निर्णयानंतर आज सकाळपासूनच निधी वितरण्यास सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यासाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा, 100% आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे पीक विमा आता जमा होणार आहे. म्हणजेच की बघा, काही जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो हेक्टरी 20,000, तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी बघा 30,000, तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 40,000, तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 50,000 रुपयापर्यंत पीक विमा आता वाटप होत आहे. बघा, ज्यांचे 2022 तसेच 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाच्या अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं असेल, अशा सर्व शेतकरी बांधवांना आज निधी जमा होत आहे. बऱ्याच दिवसापासून बघा शेतकरी प्रतीक्षा करत होते. शेतकऱ्याची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे. आता बघा, त्या शेतकरी बांधवांची भरपूर दिवसाची प्रतीक्षा संपलेली आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा, महाराष्ट्र राज्यातील बघा 36 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा वितरित झालेला असून लवकरच आता तिसरा टप्पा सुद्धा वाटप होणार आहे. या टप्प्यामध्ये शेतकरी मित्रांनो बघा, पीक विम्याचे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी प्रमाणे वाटप होत आहे. आता पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता संपलेली आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे बघा, खास अर्थात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वाटपा व्हावे सुरुवात झालेली आहे. तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यापैकी असेल तर तुमच्या खात्यात सुद्धा आजपासून म्हणजेच की बघा पीक विम्याचे पैसे वाटप होतील. ज्यांचे 3 वर्षाचा म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो 2022 तसेच 2023 आणि 2024 अशा बघा अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं असेल, त्यांना पंचनामा केला असेल, तर तुम्हाला 100% आज पीक विम्याचे पैसे आज निधी जमा होत आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, आता हा पीक विमा 2022 तसेच 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाचा एकत्रपणे वाटप होत आहे. 2022 आणि 2023 मध्ये बघा भरपूर शेतकरी बांधवांना पैसे मिळाले नव्हते. तसेच बघा शेतकरी मित्रांनो 2024 मध्ये झालेल्या नुकसानीचे पैसेही बाकी होते. त्यांच्या अनुषंगाने या पीक विम्याचा पहिला टप्पा अगोदर वितरित झालेला आहे आणि आज निधी जमा होत आहे. म्हणजेच की शेतकरी मित्र बघा, गुढीपाडव्यानिमित्त शेतकऱ्याच्या बँक खात्यात आज पैसे जमा होणार. म्हणजेच की बघा, आज आणि उद्या डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार. कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार, किती हेक्टर पैसे मिळणार, कोणत्या पिकासाठी किती हेक्टर पैसे मिळणार, हे सुद्धा व्हिडिओच्या समोर सांगणारच आहोत. बघा, आता आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचा पैसे थट्ट पात्र शेतकऱ्याच्या खात्यात वितरित करण्याचा आदेश देण्यात आला होता आणि आज निधी जमा होत आहे. भरपूर शेतकरी बांधवांना बघा सोयाबीन, कापूस, तूर, मूग, हळद, ज्वारी, बाजरी अशा 50 पिकाच्या नुकसानासाठी जास्तीत जास्त पीक विमा वाटप झालेला आहे. त्याचप्रमाणे बघा, या 50 पिकापैकी कोणत्याही पिकाचं नुकसान झालं असेल, तर तुम्हाला सुद्धा पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे. आता या ठिकाणी तालुका निहारी पीक विमा रक्कम जाहीर झालेला असून म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो, 75% पीक विमाची यादी आता वार्षिक 2024 बघा 2024 पासून तर 32 जिल्ह्याचे जाहीर झालेली आहे. आता 2022 मध्ये पीक विमा झोपलेलं होतं, तर 2025चा पीक विमा सुद्धा तात्कालीन वाटप करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे बघा, आता 2025चा पीक विमा कधीपासून वाटप होईल, तसे तुमचं अर्ज पात्र ठरला आहे का, यांची माहिती देणारच आहोत. सर्वात अगोदर 2022, 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाचा पीक विमा आज निधी जमा होत आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाही. लक्षपूर्वक ऐका शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी बांधव या पात्रतामध्ये बसत असतील, त्यांच्याच खात्यात पैसे वाटप होतील. अशा प्रकारे माहिती आज निधी जमा होत आहे आणि या पीक विमा योजनाचा घोटाळा असून आता अपात्र लोकांनाही अर्ज भरून
पैसे लुटलेले दिसून आले आहे. त्यामुळे जे खरोखरच लाभार्थी असतील त्यांच्याच खात्यात मागील 3 वर्षाचा पीक विमा एकत्रितपणे वितरित होत आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, काही शेतकरी बघा अर्ज भरून त्यांनी लाभ घेतलेला आहे. म्हणजेच की बघा खऱ्या शेतकरीच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाही. बघा शेतकरी बांधवांनो, आज निधी जमा होत असतील, जिल्ह्याची यादी खालीलप्रमाणे आहे. म्हणजेच की आज कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार. शेतकरी मित्रांनो बघा, जर तुमचा जिल्हा यात असेल तर तुमच्यासाठी आज लॉटरी लागलेली आहे. कारण की बघा या जिल्ह्याचे प्राधान्य देण्यात आलेलं आहे. आता बघा कोणकोणते जिल्हे आहे. सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, परभणी जिल्ह्याचं नाव लागलेलं आहे. त्याचप्रमाणे बघा परभणी जिल्ह्यामधील 4 लाख शेतकरी बांधव पात्र ठरलेले आहे आणि बीड जिल्ह्यामधील सुद्धा 8 लाख शेतकरी बांधव हे पात्र ठरलेले आहे. त्याचप्रमाणे बघा या दोन्ही जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान झाले. खरीप आणि रब्बी हंगामातील पीक विमा वाटप होत आहे. त्याचप्रमाणे या व्यतिरिक्त बघा शेतकरी मित्रांनो, जालना जिल्ह्याचा सुद्धा नंबर लागलेला आहे. बघा जालना जिल्हा, तसेच बघा अकोला जिल्हा, त्याचप्रमाणे बघा हिंगोली जिल्हा शेतकरी मित्रांनो, त्याचप्रमाणे यवतमाळ, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर अशा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होतीलच. अहिल्यानगर जिल्हा या पीक विम्यासाठी पात्र ठरत नाही. यामध्ये फक्त काही तालुके पात्र ठरतात. तुम्ही यादीत तुमचा जिल्हा यादीत आहे का, हे तुम्हाला नक्की तपासायचं आहे. जर तुमचा जिल्हा यादीत नसेल तर तुम्हाला आज पैसे मिळणार नाही. लक्षपूर्वक ऐका शेतकरी मित्रांनो. आता आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून बघा या पीक विम्याचे पैसे थट्ट पात्र शेतकऱ्याच्या खात्यात वितरित करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे आणि आज निधी जमा होत आहे. भरपूर शेतकरी बांधव बघा सोयाबीन, कापूस, तूर, मूग, हळद, ज्वारी, बाजरी अशा 50 पिकाचं नुकसानासाठी जास्तीत जास्त पीक विमा वाटप होत आहे. आता सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, बघा कोणत्या शेतकऱ्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे यांची आपण एका मिनिटात माहिती पाहणार आहोत. जर तुम्ही नियमाचे पालन केले नसेल तर या ठिकाणी सर्वांना पैसे येणार नाही आणि जर तुम्ही नियमाचं पालन केलं असेल तर तुम्हाला पैसे येतील. फक्त तुमचं या पीक विम्यापासून वंचित राहू शकणार नाही. यामुळे जर तुमचं वाटत असेल तर आपल्या पीक विम्यापासून वंचित राहू नये. तर शेतकरी बांधवांना महत्त्वाचे काम केलेले आहे का हे नक्की तपासून घ्या. तरच तुम्हाला कळेल की तुम्हाला पीक विमा मिळणार की नाही मिळणार. सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, बँकेची यादी म्हणजे की खालीलप्रमाणे आहे. कोणत्या बँकेत आज पैसे जमा होणार. सर्वप्रथम बघा बँक ऑफ इंडिया, त्याचप्रमाणे बघा बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, ICICI बँक, कोटका महिंद्रा बँक, HDFC बँक, IDFC बँक. बघा शेतकरी मित्रांनो, तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक, इंडियन पोस्ट पेमेंट बँक, तसेच सरकारी आणि सहकारी खाजगी पतसंस्था आणि सोसायटी अशा सर्वच प्रकारच्या बँकांमध्ये आज पैसे वाटप होतील. महत्त्वाचं काम म्हणजेच की बघा तुमचं आधार कार्ड बँकला लिंक असायलाच पाहिजे आणि बँक खात्याची KYC केलेली असायलाच पाहिजे. जर तुमचे हे 2 कामे नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच बघा शेतकरी मित्रांनो, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं, जर तुमची बँकेची KYC, तसेच बघा जर तुमची बँकेची आधार कार्ड लिंकिंग असं बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे की हे पैसे DBD द्वारे शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होत आहे. जर तुमची KYC नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा महत्त्वाचं काम तुमचं राहिलेलं आहे. आता ज्या शेतकऱ्याचे आधार कार्ड अपडेट केलेले नसेल अशा शेतकऱ्यांनी सुद्धा आपलं आधार कार्ड अपडेट करून घ्यावे, तरच शेतकऱ्याला पैसे मिळतील. ज्या शेतकऱ्याचे आधार कार्ड अपडेट नसेल तर अशा शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, आज तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.